कैसा हराया। अल्हम्दुलिल्लाह। पूरे के पूरे मुमरा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। जैसे बुमराह की क्या बात कर रहे हैं, आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। तुम्हारे 7 पीढ़ियां ऊपर से नीचे आए तो वो भी हरा नहीं कर पाएंगे महाराष्ट्र को। त्या इम्तियाज जलील नावाच्या हिरव्या सापाने जरा त्या औरंगजेबच्या कबरीकडे जाऊन उभं राहावं आणि मग हे स्वप्न पाहावं। राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर मात्र निकाल देखील लागलेला आहे। मात्र एक नुकतीच जी काही घटना घडली आहे मुंबईमध्ये, मुंबईतील मुंब्रा या ठिकाणी MIMची कॅन्डिडेट जी निवडून आलेली आहे तिने मात्र एक वक्तव्य केले। त्यानंतर महाराष्ट्रभर मात्र आता वादळ उठल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तिने चक्क मुंब्रा हा परिसर जो आहे तो हिरवा करणार असल्याचं बोललं जात आहे। आणि नुकतंच त्या ठिकाणी जाऊन MIMचे माजी खासदार व प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी देखील वक्तव्य केलं आहे की आम्ही मुंब्राच नाही तर अख्खी मुंबई अख्खा महाराष्ट्र आम्ही हिरवा करणार आहोत। त्यानंतर भारतीय जनता पार्टीकडून देखील बोललं जाते की आम्ही महाराष्ट्र हा भगवा करणार आहेत। मात्र यावरती सर्वसामान्य जनतेला काय वाटतं, सर्वसामान्य जनतेचं काय मत आहे, महाराष्ट्र हा हिरवा आहे का भगवा आहे, यावर आपण त्यांचीच काय मत आहे हे जाणून घेणार आहोत। काय वाटतं तुम्हाला? MIM म्हणते आम्ही महाराष्ट्र हिरवा करू, भाजप म्हणते आम्ही भगवा करू, मात्र सर्वसामान्य जनतेला तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्र कसा असला पाहिजे? सर, जनता फक्त विकासाचा प्रश्न करत असते, बाकीचं आम्हाला काही घेणं देणं नाही। आम्हाला विकास महत्वाचा आहे आणि जो कोणी विकास करेल आम्ही त्याच्या पाठीशी आहोत। आमचं सगळ्यांचं रक्त हे फक्त लाल आहे, आम्ही कुठलाही त्या ठिकाणी हे करत नाही। आम्ही विकासाच्या मुद्द्यावर राजकीय लोकांना प्रश्न विचारत असतो बस। मला सांगा, तुमचं लाल रक्त आहे, मुस्लिम बांधवाचा देखील लालच आहे, मग हे हिरवा आणि भगवा हे काय, म्हणजे हे आपण कोण्या दिशेला राजकारण घेऊन चाललोय? नाही, हे जरा वेगळ्याच दिशेला राजकारण चाललंय। मी एक तर सगळ्यांना सांगू इच्छितो आपण विकासावर त्या ठिकाणी बोललं पाहिजे। सगळ्या राजकारण्यांना मी एक सूचित करतो की सगळ्यांनी विकासावर बोललं पाहिजे। विकास हा सामान्य जनतेला विकास महत्वाचा असतो। आपण पाहिलंय की आता राजकारण कोणत्या थराला चाललंय की दुसरीकडे हिरवा कोणी म्हणते भगवा, नितेश राणे म्हणले मस्जिद मध्ये घुसून मारू, म्हणजे हे राजकारणी लोक जे आहे ते निवडणूक आले का हे असं वक्तव्य करतात, याचा परिणाम सर्वसामान्यांवर किती होतो? सर्वसामान्य परिणाम असा होतो की गोरगरिबावर जास्त परिणाम होतो याचा। त्यांच्यात ते एक राहतात, फक्त निवडणुकीपुरतं ते भगवा हिरवा हे करतात, नंतर काहीच करीत नाहीत। आणि जो खरा विकास करायचा आहे जनतेसाठी हा करतच नाहीत, फक्त हे प्रत्येक वेळेस निवडणुकीच्या टायमात लोकांना भरकट्याच्या नादात असतात आणि सत्य काहीच नाही। प्रत्येक जनता, आम जनता सर्व एक मित्रमंडळ, सर्व जातीभेद काहीच करत नाहीत, कोणी एका ताटात खातो सर्व, फक्त हे निवडणुकीपुरतं मुद्दाम हटकून असं करतात। हे नंतर काहीच विकासावर लक्ष देत नाहीत। आम्हाला पाण्याची गरज आहे, लाईटची गरज आहे, म्हणजे मूलभूत गरजावर कोणीच लक्ष देत नाही, फक्त भरकटण्याचा प्रयत्न करतात। काय वाटतं जनता नेमकं कुठं चुकती? हे जे काय भूलथापाला बळी मारतात, हिरवा आहे, पिवळा आहे, पांढरा आहे, भगवा आहे, आणि ज्या मूलभूत गरजा आहेत तुमच्या ह्या तर दूरच राज्यात, याने हे जे राजकारण आहे हे राजकारण आपल्या देशाला कुठे घेऊन चाललंय? हे राजकारण आहे ना आपल्याला बायकावाचं काम करत आहे। आपल्याला मुद्दा जो आहे, काम आहे, विकास आहे, हे याच्यापासून दूर घेऊन चाललेला आहे। यांनी रंगाबद्दल बोलू नये। महाराष्ट्र हा सर्वांचा आहे, हा एका कुणाचा नाही, कुणाच्या बापाचा नाही, सगळ्यांचा आहे। जातीवर राजकारण करू नये। राजकारण करायचं असेल तर विकासावर करावं। मूलभूत गरजा, सुरक्षा, लेडीज सुरक्षित नाही, या देशात कुणीही सुरक्षित नाही। सुरक्षेचा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि विकासाचा मुद्दा यांनी हाती घ्यावा आणि विकासापासून दूर नेऊ नये, जनतेची दिशाभूल करू नये। हे सर्वजण जनतेची दिशाभूल करून रंगात सगळ्यांना हे करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। नक्कीच आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र हा कोणा एका बापाचा नाही, हे सर्व महाराष्ट्रातील जनता, जे काही आगळापगड जाती लोक राहतात यांचा हा महाराष्ट्र आहे। काय वाटत आहे तुम्हाला, ज्या पद्धतीने रंगावरून महाराष्ट्राची ओळख निर्माण करायला लागले, तुम्हाला पटतं ह्या महाराष्ट्राचा रंग कसा आहे? महाराष्ट्राचा रंग लालच पाहिजे। हे जातीवाद आता थांबलं पाहिजे। जातीवाद म्हणजे राजनीती आली तेव्हाच जातीवाद करतात। आमच्या इथं पाणी नाही, कचऱ्याची सोय नाही, बरेच आमच्या इथं काही सुविधा नाहीत। फक्त हे राजकारण आलं तेव्हा सगळं आम्हाला म्हणतात तुम्हाला हे देऊ, तुम्हाला ते देऊ, चला इकडं चला तिकडं, पण नंतर आमच्याकडे निवडून आल्याच्या नंतर कोणीच बघायला रिकामं राहत नाही।
एक आमचं एक असं आहे का आम्हाला पाणी पाहिजे, पाणी नाही आमच्या इथं. तुमच्या भागामध्ये बेसिक काय समस्या आहेत, काय अडचण? कचऱ्याची, परत पाण्याची. पाणी नाही आम्हाला, आम्ही बोरचं पाणी वापरतो. आमच्या मुलाला त्यांना खूप अडचण येईल पाण्यासाठी. आणि या बोरच्या पाण्यामुळे अनेक आजारांना आता खूप सामोरं वाढायले सर, खूप केस सुद्धा आमच्या लहान लहान लेकराचे केस सुद्धा पांढरे झालेले आहेत. आमची एवढी समस्या आहे की आम्हाला पाण्याची, कचऱ्याची सगळी सुविधा झाली पाहिजे. अंग खाजते आमचं, म्हणजे सारखं आम्हाला दवाखान्यातच जावं लागतं. आणि आम्ही जे जे निवडणुकीला उभं राहतात त्यांच्याकडे दरवेळेस जातो आम्ही, गाड्या घेऊन जातो की नाही सर आम्हाला पाणी पाहिजे, देऊ तुम्हाला देऊ, फक्त एकदा सीट येऊ द्या, फक्त एकदा सीट येऊ द्या. सीट आल्याच्या नंतर आम्हाला बोलायला सुद्धा कोणी रिकामं राहत नाही. कोण आहे आमच्या तुमच्याकडे आमदार कोण आहे? आपल्या इकडलं आमदार भरपूर आहेत सर. काय वाटतं ताई तुम्हाला, आजकाल जे काही राजकारण चालू आहे मुंबईमध्ये, तुम्ही बघितलं असेल, एक MIM ची तरुणी निवडून येते आणि ती म्हणते का पूर्ण मुंब्रा जो आम्ही हिरवा करणार आहेत. त्याच्यात इम्तियाज जलील म्हणताय का आम्ही पूर्ण महाराष्ट्र हिरवा करणार, भारतीय जनता पार्टीवर आम्ही भागव करणार आहे. म्हणजे राजकारण हे जातीच्या पलीकडे असलं पाहिजे का जातीच्या आधारित असलं पाहिजे? नाही, हे जे बोलल्या जातंय राजकारणाबद्दल हे चुकीचं बोलताय. कोणी म्हणतं हिरवा, कोणी म्हणतं भगवा, कोणी म्हणतं पांढरा. हे जे राजकारण करताय हे राजकारणापुरतंच त्यांनी हे करायला पाहिजे, मर्यादित ठेवायला पाहिजे. पण हे बोलताय हे चुकीचं बोलताय सर. तुम्हाला काय वाटतं? मला वाटतंय की राजकारण असं करू नये सर त्यांनी. आणि परत ज्या हे विकासाकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. विकासाकडे न लक्ष देता आम्ही असं करू, निवडणूक आला की आम्ही तसं करू, भगवा करू, कोणी म्हणतं हिरवा करू. पण हे चुकीचं राजकारण करताय. म्हणजे सर्वसामान्य जनतेमध्ये याचा परिणाम वेगळा वाटतो. हो, परिणाम तर वेगळा होणारच ना सर. जातीवाद निर्माण होणार ना शेवटी याच्यामध्ये. रंगावरून जर हे जातीवाद करत असले तर जातीवाद निर्माण होणारच ना. आणि राजकारण असं नाही करायला पाहिजे सर त्यांनी. हे चुकीचं आहे माझ्या तरी मते. महिला सुरक्षित नाहीये, महिलावर अन्याय अत्याचार होतो. आपण पाहिलं की बदलापूरला घटना घडली, आता नुकतीच घटना घडली. म्हणजे अनेक अशा घटना घडल्या, त्या ठिकाणी महिलावर अन्याय अत्याचार होत आहेत, छळापायी त्यांना मारल्या जाते आणि इकडे जातीचं राजकारण होतंय. काय वाटतं तुम्हाला? राजकारण जातीचं करण्याचा विषयच येत नाही. शिवाजी महाराजांनी पूर्वीच 18 पगड जातीला धरून चाललेले होते. मग जातीचं राजकारण येतंय कुठं? जातीच्या राजकारणापेक्षा तुम्ही सत्ता घेताय ना, तर तुम्ही तेवढी सुरक्षा द्या, महिलांना द्या, बालकांना द्या, शाळेसाठी द्या, शिक्षणासाठी द्या. बाकीच्या गोष्टी सुरक्षा पाहिजे ना. नुसतं जातीचं राजकारण करून काय उपयोग? जो उमेदवार उभा राहतो, ज्या वार्डातून उभा राहतो, तो आमच्या सर्वसाधारण जनतेला माहितीच नसतो. उमेदवार कोण हेच माहिती नसतो. जेव्हा तुम्ही मत घेता त्यावेळेस हात जोडत आमच्यापाशी येतात, त्यावेळेस आम्ही तुमचे चेहरे ओळखतो. जेव्हा तुम्ही मतदान घेऊन जाता, निवडून येतात, त्याच्यानंतर तुमची आमची भेटच होत नाही 5 वर्ष. 5 वर्ष तुम्ही तिकडं ना आम्ही इकडं, तेव्हा तुमचा आमचा संपर्कच येत नाही. आम्ही समस्या मांडायच्या कोणाजवळ आणि केव्हा? कारण की त्याला कुठला वेळ नाही, काय नाही. जेव्हा आम्ही तुम्हाला गरजा घेऊन जातो सांगायला, तेव्हा सुद्धा तुम्ही आम्हाला भेटत नाही. तेव्हा तुम्हाला आम्ही महत्वाची वाटत नाही. जेव्हा मतदान आलं तेव्हा सर्वसाधारण जनता महत्वाची वाटते. मग याच्यानंतर जातीचं म्हणजे जातीविषयी राजकारण करून काहीच गरज नाही ना. भगवा, हिरवा, काळा, पांढरा याच्याच काही गरज नाही. रक्त सगळ्याचं सारखं आहे. माणूस म्हणजे जात ही महत्वाची माणूस आहे आणि माणूस की माणसाची महत्वाची हे. मग बाकीच्या जातीविषयी काय गरज आहे? तुम्ही फक्त माहितीये का, जनतेचे म्हणजे तुम्ही कशासाठी आम्ही तुम्हाला निवडून देतो? तुम्ही जनतेची सेवा करा याच्यासाठी. जेव्हा निवडून येतात तेव्हा तुम्ही जनतेकडे लक्षच देत नाही ना. जनतेकडे लक्ष कधी देता? जेव्हा डबलची निवडणूक आली त्यावेळेस जनतेचं लक्ष येते तुम्हाला. मग आता सध्या आमच्या एरियामध्ये आम्ही कसं राहतो, आता खेड्यापाड्या सिटीत बी सर्वसाधारण लोकांना काही घेणं देणं नसतं. म्हणजे शक्यतो माझ्यासारख्या महिलांना, सर्वसाधारण महिलांना काहीही माहिती नसते. कोण आमदार आहे, कोण खासदार आहे, कोण आहे, काही घेणं देणं नाही. फक्त मतदान हे आमचा अधिकार आहे म्हणून आम्ही मतदान करून येतो. आणि तेवढं ते बी आम्ही दान करून येतो. दान आहे ते एक, म्हणून दान करून येतो. त्याच्यानंतर आमचं काही घेणं देणं नाही राजकारणाशी. फक्त आम्हाला एवढंच पाहिजे की त्यांनी जनतेसाठी काहीतरी करावं आणि जनतेसाठीच लढलं पाहिजे. जातीसाठी नाही, जातीवादासाठी नाही आणि जातीचा कुठं यश येत नाही. एक गोष्ट अशी, राजकारण आलं सत्ता म्हणजे ज्या वेळेस आता निवडणूक आली त्यावेळेस ते काय करतात, जातीमध्ये राजकारण करून फक्त सर्वसाधारण जनतेला भरकटून कुठेतरी स्वतःची पोळी भाजून घेता आणि स्वतःची पोळी भाजली नंतर जनतेचं त्यांचं काही एक घेणं देणं नसतंय. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलंय तर मला सांगा, म्हणजे अशा लोकांना निवडून देणं हे आपणच अशा लोकांना निवडून देतो, मात्र मग अशा लोकांना न निवडून देता काय बोध घेणार तुम्ही? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला काय निवडून देणं म्हणजे तुम्हाला सांगू का, योग्य माणूस आमच्यापर्यंत आला पाहिजे, आमचा विकास केला पाहिजे, सर्वसाधारण लोकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या पाहिजे, समजून घेतल्या पाहिजे, कधीतरी आमच्या दुःख सुखाला कामं आल्या पाहिजे.
एक तर दवाखान्याला धरा, शिक्षणाच्या बाबतीत धरा, परत आणखी सुखसोयीच्या बाबतीत धरा. जेव्हा आता आमचं पाण्याची समस्या, आम्हाला पाणी नाही, कचऱ्याची सोय नाही, पाठीमागे आमच्या एवढे कचरा आहे, एवढा त्रास होतो आम्हाला ह्या गोष्टीचा, तेवढ्या गोष्टी आमच्या झाल्या. सर्वसाधारण लोकांच्या गोष्टीच्या म्हणजे विकास काय असतो एवढाच आहे. आम्हाला तेवढ्याच समस्या आहेत, तेवढ्या आमच्या पूर्ण करा. आम्ही जो येऊ म्हणजे उमेदवार निवडून देऊ त्याच्याकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे, आमचा विकास करावा. बाकी दुसरं काही नकोय आम्हाला. जातीच्या राजकारणाला थारा नाही. नाही नाही नाही, जातीच्या राजकारणाला तारा नाही. जातीविषयी काही भेदबिन आमच्या मनात नाही आणि जनतेच्या बी मनात नाही. फक्त हे राजकारणी त्यांची पोळी भाजण्यासाठी तेवढं जातीभेद करता. नक्कीच आपण जर पाहिलं तर राजकारणी ज्यावेळेस निवडणूक येते त्यावेळेस मात्र ह्या जातीचा विषय निघतो आणि कुठेतरी महाराष्ट्राला भडकावण्याचं काम मात्र हे राजकारणीच लोक करतात. ताई काय वाटतं तुम्हाला? समोर आहे समोर. नक्कीच आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जाती रंग देण्याचं काम करते, मुख्यमंत्री कुठं, उपमुख्यमंत्री कुठं, यांना ह्या गोष्टी दिसत नाही का? काय या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे, थांबणं गरजेचं आहे की नाही? थांबणं गरजेचं आहे सर. ह्याच्यावर लहान मुलावर पण परिणाम व्हायला लागलाय. जातीभेद नसायच पाहिजे, जातीभेद करायच नाही पाहिजे, पण जातीभेद हे मुद्दाम निवडणुकीमुळेच करतात आणि निवडणुकीतच उपसून आणतात. सर्वसामान्य माणूस जातीभेद करतच नाहीये. हे लीडर लोकच जातीभेद मुद्दाम मतदानामुळे करतात. ह्याच्यात सर्वसामान्य माणूस संपूर्ण भरड्या चाललाय. ज्या पद्धतीने MIM कुठंतरी ते हिरव्या रंगाची जी घोषणा केली, जाहीर वक्तव्य केले, ते कोण भाजपचे नितेश राणे आहेत ते देखील जाहीर वक्तव्य करतात, या अशा वक्तव्यांनी समाजामध्ये ते निर्माण व्हाच लागलाय सर. लहान मुलावर तर खूप परिणाम होतो, सर्वजण तेव्हा परिणाम होतो याचा. तेढ निर्माण होतीच, कारण हे थांबलंच पाहिजे तेढ निर्माण होणं. जय हिंद. सर्वांनी मतभेद न करता समान वागणूक द्यावा आणि आपापल्या पोळ्या भाजण्यासाठी ह्या जातीभेद करूच नाही कोणी. नक्कीच आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जातीय रंग देण्याचं काम ह्या राजकारण्याकडून केलं जाते, मात्र सर्वसामान्य नागरिकांना या जातीय रंगाशी काही घेणं देणे, त्यांच्या जे काही मूलभूत गरजा आहेत, ज्यांच्या काही मूलभूत सुखसुविधा आहेत त्या पुरवण्याचं काम मात्र राजकारण्यांनी कुठेतरी केलं पाहिजे आणि या समस्यांना कुठेतरी वाचा फोडण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे. मात्र असं होताना दिसत नाही. दुसरीकडे जर पाहिलं तर महिलांनी देखील महिलाची सुरक्षा आहे, ते सुरक्षा कुठेतरी ऐरणीवर पडल्याचे देखील पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये महिलांवरती देखील अन्याय अत्याचार होताना पाहायला मिळत आहे. मात्र राजकारणी मात्र रंगामध्ये रंगल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. संजय आहेर, LS न्यूज, छत्रपती संभाजीनगर.